आज जरी राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा जवळजवळ 89% वाटा आहे. फक्त 10 ते 11% शेतीतून आपल्या राज्याचं सकल उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा आहे. परंतु 57% आपली उपजीविका मात्र शेतीवर त्यांची उपजीविका निर्भर आहे. आणि म्हणून लोकांच्या उपजीविकेकरता कृषी क्षेत्र तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जर सिंचनाची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये आता फक्त 18% जमीन सिंचित आहे, आश्वासित सिंचन आहे, आणि 82% जमीन ही कोरडवाहू आहे, निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. आणि यावर्षी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रातल्या जवळजवळ 1/3 भागामध्ये 15 जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली. या भागामध्ये नेहमीच दुष्काळ असतो 2-4 वर्षानंतर, परंतु अचानक सलग 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे वेगळी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून माझ्या पुढं महाराष्ट्राचा अजेंडा ठरवताना 5 प्रमुख विषय मला दिसतात. महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणं, महाराष्ट्राला ड्राऊट प्रूफ करणं. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4,500 टँकरनी 11,000 गावांना पाणी रोजचं पुरवावं लागतंय. जवळजवळ 10-15 हजार फेऱ्या रोज होत आहेत. जवळजवळ 9.5 ते 10 लाख जनावरं आज जनावरांच्या छावण्यामध्ये सांभाळली जात आहेत. मागेल त्याला रोजगार हमीचं काम दिलं जातं आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून गाळ काढायचं काम चाललेलं आहे. सेवाभावी संस्थांनी सिंटेक्सच्या टाक्या दिलेल्या आहेत. म्हणून पहिलं जे ड्राऊट प्रूफिंग ऑफ महाराष्ट्र, त्यामध्ये पुन्हा अशी परिस्थिती म्हणजे पुन्हा पाण्याकरता टँकर लागणं किंवा जनावरांच्या छावण्यात चाराविना काढाव्या लागणं असं घडू नये याकरता काहीतरी कायमस्वरूपी योजना करणे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसऱ्यांदा आपल्याला महाराष्ट्राचा औद्योगिक प्राथमिक कायम टिकवावं लागेल. सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन, सर्वात जास्त औद्योगिक रोजगार, सर्वात जास्त निर्यात, सर्वात जास्त परदेशी थेट गुंतवणूक हे आपल्याकडे कोणी काही म्हटलं तरी वास्तव आहे. महाराष्ट्राचा औद्योगिक दर्जा कायम ठेवणं, त्यातून सुशिक्षित युवकांना रोजगार निर्माण करणं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या काही भागातला जो औद्योगिक दृष्टीनं मागासलेपणा आहे तो घालवणं, हे दुसरं एक प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल. तिसरा जो विषय माझ्या दृष्टीनं आहे तो म्हणजे वाढत्या नागरीकरणाचं आव्हान. आज मुंबईसारखं शहर, ठाण्यासारखं शहर, नागपूर औरंगाबादसारखं शहर एका प्रकारचं लोहचुंबक झालेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातच नव्हे तर बाहेरचे देखील लोंढेच्या लोंढे येत आहेत. आणि हे होत राहणार, कारण शेवटी रोजगार आपण जर विकेंद्रित रोजगार निर्माण करू शकलो नाही तर याच शहरांच्या मध्ये लोक येत राहणार. आणि त्यामुळे तिथलं नागरी जीवन सुसह्य करणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं, कारण आज सेवा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे. आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील जर आपण जागतिक स्पर्धा करायची असेल तर तिथं काम करणारा जो युवक असेल तो त्याला कौशल्ययुक्त असावा, त्याचं चांगलं शिक्षण असावं. त्याकरता प्राथमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, दोन्हीमध्ये आज काही समाधानकारक परिस्थिती नाही आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपल्याला फार पुढे गेलं पाहिजे. आपल्याला नैसर्गिक संपदेच्या बाबतीमध्ये आपण काही फार सुखी नाही आहेत हे स्पष्ट आहे. आज आपल्या देशामध्ये जवळजवळ $120 अब्ज एवढं तेल दरवर्षी आयात करावं लागतं. आणि मी विचार करतो की हे जर तेल आपल्याला आयात करावं लागलं नसतं, नैसर्गिक तेल, कच्चं तेल, तर आपली परदेशी चलन किती वाढलं असतं. आणि तेवढे पैसे जर आपण देशात खर्च करू शकलो असतो तर किती सुबत्ता आपण निर्माण करू शकलो असतो. म्हणून आपल्याला जे मोठे देश आहेत, सौदी अरेबियासारखे, अमेरिकेसारखे, चीनसारखे, रशियासारखे, जे तो खूप मोठा भूभाग आहे आणि खूप मोठी नैसर्गिक संपदा आहे, आणि त्यामुळे त्यांना एका दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपोआप भर पडत राहते. आपल्याला ते
शक्य होणार नाही. म्हणून आपल्याला एक महाशक्ती व्हायचं असेल, आपले सगळे प्रश्न सोडवायचे असतील, दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल, तर ते आपल्या लोकसंख्येच्या, आपल्या माणसांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि जर आपण नॉलेज इकॉनॉमी तयार करू शकलो तरच आपल्याला ते शक्य होणार आहे. कारण हे इतर राज्यांनी केलेलं आहे. उदाहरण आपल्याला जपानचं देता येईल, दक्षिण कोरियाचं देता येईल, इस्रायलचं देता येईल, तिथं फक्त आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर कुठलीही नैसर्गिक संपदा नसताना देखील हे देश आज प्रथम क्रमांकावर, प्रथम पंक्तीमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि ते आपल्याला करता येईल. महाराष्ट्राला ते करावं लागेल. आणि शेवटचा माझा मुद्दा हे कोरडवाहू शेतीला शाश्वत करण्याचा मुद्दा आहे. आणि त्यामध्ये मग टेक्नॉलॉजी असेल, नवीन बियाणं असतील, त्यामध्ये पाण्याचा शास्त्रोक्त वापर करायचा असेल, ठिबकचा वापर करायचा असेल, पाणी वाचवावं लागेल आणि आणखी बरेचसे मुद्दे असले तरी माझ्या दृष्टीनं हे 5 महत्त्वाचे विषय आपल्याला पुढे घेऊन जावं लागतील. उद्योगाच्या बाबतीत पाहिलं तर जी मेगा प्रोजेक्ट पॉलिसी जी होती त्यामुळे खूप मोठे मोठे प्रकल्प आले. त्यामुळं ऑटो इंडस्ट्री पुण्यासारख्या, चाकणसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आली, औरंगाबादला आली. त्यातून तीच पॉलिसी पुढे ठेवून आणखी एक अतिविशाल प्रकल्प धोरण म्हणजे अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचं धोरण हे देखील त्यातून त्या दिशेने जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मागच्या धोरणामध्ये स्मॉल आणि मीडियम सेक्टरला आम्ही इतक्या विशेष सवलती काही दिल्या नव्हत्या आणि त्यामुळे त्यामध्ये म्हणावी तितकी गुंतवणूक झाली नव्हती. यावर्षी या नव्या धोरणामध्ये SME सेक्टरला आम्ही खूप प्राधान्य दिलेलं आहे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. इतर राज्यांनी आपल्यासमोर उदाहरण, केरळसारख्या छोट्या राज्यांनी आपल्यासमोर उदाहरण घालून दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होते. त्यामुळे रोजगार निर्मिती हे जो उद्दिष्ट ठेवलं, कारण शेवटी काही जरी आपण म्हटलो तरी आपल्या तरुण पिढीला हाताला काम देणं आणि शाश्वत काम देणं आणि एक चांगल्या दर्जाचं राहणीमान राहता येईल अशा प्रकारचं काम उपलब्ध करून देणं हे सर्वच कुठल्याही धोरणाचं हे उद्दिष्ट असलंच पाहिजे. जसं जसं आपण प्रगत होऊ तेव्हा रोजगार हा विषय अतिशय ऐरणीवर येणारा विषय आहे. वी आर नॉट अ बिझनेस फ्रेंडली नेशन आणि हे बदलायला लागेल आणि महाराष्ट्राने त्याबद्दल पुढाकार घेतलेला आहे. जास्तीत जास्त अर्ज असतील, अर्ज करण्याची प्रक्रिया असेल, आपल्या अर्जाचा फॉलोअप करायची प्रक्रिया असेल, ही ऑनलाईन करण्याकरता आम्ही प्रयत्न केले. पण त्यामध्ये आपण किती यशस्वीपणे हे खरं म्हणजे वास्तवात आणू शकू आणि रेड टेप जी आहे जवळजवळ एका याच्याकरता 56 परवानग्या लागतात. हे करणं, परवानग्या कदाचित त्या आवश्यक असतील पण त्या एका वेळी देता येतील का, एकदा मीटिंग घेऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील अशा दृष्टीनं आपल्याला जाऊन एक बिझनेस फ्रेंडली वातावरण तयार करायचं आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही राष्ट्रप्रमुख आले, मग त्यामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान असतील, परवा दिवशी आलेले चीनचे पंतप्रधान असतील, काही दिवसापूर्वी आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष असतील, या सर्वांनी न चुकता आधी मुंबईला, दिल्लीनंतर मुंबईला भेट देण्याचा त्यांनी विचार केला. आणि त्यामध्ये कारणच हे आहे की आज कुणी जरी काही म्हटलं तरी मुंबई आणि महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक आघाडीचं इंजिन आहे. तरी मला विश्वास आहे की आपण जर आपल्या बौद्धिक क्षमतेवर योग्य प्रमाणे कौशल्य विकास करून जर आपली पुढची पिढी आपण तयार केली तर निश्चितच या आव्हानाला एका बाजूला तोंड देत असताना आपण निश्चितच महाशक्तींच्या ओळीमध्ये, रांगेमध्ये जाऊन बसू, मला विश्वास आहे. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांनी आपलं म्हणणं सविस्तरपणे मांडलेलं आहे. मी काही आज त्यांना प्रश्न विचारणार नाही आहे, पण इथे अनेक मान्यवर आहेत, त्यांनी प्रश्न विचारावेत, त्यांनी म्हणणं मांडावं. त्यांनी आपली सविस्तर योजना आपल्यासमोर मांडलेली आहे. आपण सुरुवात करूया. सर नमस्कार. मी मुकुंद कुलकर्णी, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, औरंगाबाद. जर महाराष्ट्राला नंबर 1चा अजेंडा आपण आहोत आणि तो जर ड्राईव्ह करायचा असेल तर विथ अँड बियॉन्ड मुंबई, ठाणे, पुणे असा आपल्याला विचार करायला लागेल. जर इतर एरियामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारच्या योजना काय, हा पहिला प्रश्न. दुसरा आहे SMEच्या